केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. येस, केमिकल प्रॉपर्टीजवरती क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, प्रिपरेशनवरती कमी विचारले जातात बाळांनो क्वेश्चन्स तुम्हाला, पण केमिकल प्रॉपर्टीजवरती कार्बोक्सिलिक ॲसिड्समध्ये ओके क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे ना. ओके, चान्सेस मोर कुठं आहेत केमिकल प्रॉपर्टीजमध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ॲसिडिक कॅरेक्टर. ॲसिडिक कॅरेक्टर. ठीक आहे, दोन टाईपचे क्वेश्चन्स इथे विचारले जातात. एक तर काय, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट ऑर्डर ऑफ ॲसिडिक स्ट्रेंथ विचारलं जातं. अदरवाईज विच ऑफ द फॉलोइंग इज मोर ॲसिडिक ऑर लेस ॲसिडिक, असा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारला जातो आणि विचारलेले आहेत क्वेश्चन्स. ठीक आहे, ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स. ठीक आहे, तर कार्बोक्सिलिक ॲसिड्स कशा आहेत, मोर ॲसिडिक ॲज कम्पेअर टू दी येस अल्कोहोल्स, बरोबर आहे ना. ओके, आणि फिनॉल्स. ठीक आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड्स are more acidic than alcohols and phenols. फिनॉल्स आणि अल्कोहोल पेक्षा मोर ॲसिडिक आहेत. ठीक आहे, रिझन काय आहे बाळांनो, तर रिझन काय आहे, रेझोनन्स. करेक्ट. More stable, okay, anion, whatever carboxylate ion formed is more stable. ठीक है, carboxylate ion formed is more stable. Carboxylate ion formed is more stable. See here, R C double bond O OH, which on dissociation gives R C double bond O minus plus H plus. Correct. Now here this minus charge localized on the two most electronegative oxygen atoms like this C double bond O S O minus. It undergoes delocalization in this way to form R C O minus double bond O. ठीक है. येस, हा मोर स्टेबल का असतो, कारण काय, इथं मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दोन ऑक्सिजन आहेत बाळांनो. ठीक आहे, आणि त्याच्यावरती मायनस चार्ज काय होतो, डिलोकलाइज होतो. आलं लक्षात. ओके, दॅट्स वाय दिस इज मोर स्टेबल दॅन ओके अल्कॉक्साइड अँड फिनॉक्साइड आयन. ठीक आहे, अल्कॉक्साइड मीन्स आर ओ मायनस, तिथं काय डिलोकलायझेशन नसतं. ठीक आहे, आणि फिनॉक्साइड आयन ओ मायनस. हा मायनस चार्ज जो आहे कार्बनवर आणि ऑक्सिजनवर असतो, पण इथं काय दोन्ही ऑक्सिजन्स आहेत. दॅट्स वाय एस दिस मायनस चार्ज दिस कार्बोक्सिलेट आयन इज मोर स्टेबल एज कम्पेअर टू दिस टू. क्लिअर. ओके, आता तुम्हाला नोन आहे की बाबा ॲसिडिटी कशावरती डिपेंड असते, एकतर डिसोसिएशन कॉन्स्टंट, अदरवाईज काय pKa व्हॅल्यूज. करेक्ट ना. येस, द डिसोसिएशन कॉन्स्टंट जर पाहिलं आपण कार्बोक्सिलिक ॲसिडसाठी, ठीक आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड when decomposed to form RCOO minus plus H plus. Correct. ठीक है, K for carboxylic acid is equal to concentration of RCOO minus into concentration of H plus divided by concentration of RCOOH. Clear. ठीक आहे. हायर दी के व्हॅल्यू, आता कशावरती डिपेंड आहे, एच प्लस वरती. ओके, के व्हॅल्यू डिपेंड आहे. हायर दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस, हायर दी के व्हॅल्यू. हायर दी के व्हॅल्यू, हायर इज दी ॲसिडिटी. समजते का. ठीक आहे, ॲज के ओके इन्क्रीजेस ॲसिडिटी ऑल्सो dt. ठीक आहे, ऑल्सो इन्क्रीजेस. ॲज के इन्क्रीजेस ॲसिडिटी ऑल्सो इन्क्रीजेस. करेक्ट. लेट्स ऑन pKa. pKa इज इक्वल टू काय आहे बाळांनो, मायनस लॉग टू द बेस 10. ठीक आहे, pKa इज इक्वल टू काय आहे, मायनस लॉग टू द बेस 10 Ka. क्लिअर आहे. ठीक आहे. येस, लोअर दी pKa. आता Ka कसा, इथं मायनस आहे ना, इट मीन्स इट इज इन्व्हर्सली रिलेटेड टू दी Ka आहे. लक्षात येते. ठीक आहे. सो pKa
increases or pK decreases, acidity increases. ॲसिडिटी इन्क्रीजेस. बघा दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, के व्हॅल्यू आणि पी के व्हॅल्यू. मग इथं ज्या काय ॲसिडिटी ऑर्डर्स तुम्हाला दिलेल्या आहेत बाळांनो, ओके, ते कशावर डिपेंड आहेत तर काय पी के ए व्हॅल्यूजवरती. इथे लक्षात, लोअर दी पी के ए व्हॅल्यू हायर इज दी ॲसिडिटी. अंडरस्टूड. ठीक आहे. येस बाळांनो, थोड्याफार आपण आयडियाज इथं लावू शकतो. ठीक आहे ना. ओके, आता पी के व्हॅल्यू ज्या आहेत, ओके, लेस कुठं असतात जिथं कार्बोक्सिलेट आयन मोर स्टेबल असतो. ठीक आहे. स्टॅबिलिटीवरनं आपण एस पी के व्हॅल्यूजला ओके काय करू शकतो आपण टेंटेटिव्ह ओके एस आयडियाज लावू शकतो. बाळांनो, पी के व्हॅल्यू जी आहे आपण ओके एस अंदाजे जज करू शकतो. ठीक आहे. एक्झॅक्टली आपण पी के व्हॅल्यू सांगू शकत नाही, पण काय एस कार्बोक्सिलेट आयनच्या स्टॅबिलिटीवरनं ओके कोणाची पी के व्हॅल्यू लोअर असेल आणि कोणाची हायर असेल डेफिनेटली हे सांगू शकतो आपण. लक्षात येते. येस, कार्बोक्सिलेट आयन जर मोर स्टेबल फॉर्म होत असेल ओके तर डेफिनेटली काय येस तिथं पी के व्हॅल्यू कशी असणार आहे, लोअर असणार आहे. ठीक आहे. आणि स्टॅबिलिटी ऑफ कार्बोक्सिलेट आयन कशावरती डिपेंड आहे, रेझोनन्स, इंडक्टिव्ह इफेक्ट. बरोबर आहे ना. रेझोनन्स आणि काय इंडक्टिव्ह इफेक्ट. करेक्ट. रेझोनन्स किंवा मेसोमेरिक इफेक्ट म्हणू शकता तिथं. ठीक आहे. आणि इंडक्टिव्ह इफेक्ट अशा ह्या दोन गोष्टींवरती जनरली ओके स्टॅबिलिटी डिपेंड असते. रेझोनन्स किंवा मेसोमेरिक इफेक्ट अँड इंडक्टिव्ह इफेक्ट. क्लिअर आहे. येस, बघूया. ॲसिडिक स्ट्रेंथ ऑफ carboxylic acid, acidic strength of carboxylic acid depends on ठीक है ना, stability of carboxylate ion. ठीक है. एसिडिक स्ट्रेंथ ऑफ कार्बोक्सिलिक एसिड डिपेंड्स ऑन स्टॅबिलिटी ऑफ कार्बोक्सिलेट आयन. करेक्ट ना. येस, कार्बोक्सिलेट आयन जर मोर स्टेबल फॉर्म होत असेल तर डेफिनेटली तो मोर एसिडिक. ओके, आता फॉर एक्झाम्पल सपोज आपण दोन एक्झाम्पल्स घेऊया. सपोज CH3 आहे, C डबल बॉन्ड O आहे आणि OH आहे. करेक्ट. आणि दुसरा आहे C डबल बॉन्ड OH. ह्या दोन्हीला डिसोसिएट करूया. इफ इट अंडरगोज डिसोसिएशन इट फॉर्म्स CH3 C डबल बॉन्ड O माइनस प्लस H प्लस. ठीक है. व्हेन इट अंडरगोज डिकार्बोक्सिलेशन टू फॉर्म C डबल बॉन्ड O माइनस प्लस H प्लस. ठीक आहे. आता दोन ओके आयन्स मध्ये मोर स्टेबल कुठला असणार आहे, येस जिथं इंडक्टिव्ह इफेक्ट कमी आहे. बरोबर आहे ना बाळांनो. इथे इंडक्टिव्ह इफेक्ट आहे, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, त्याच्यामुळे काय एस मायनस चार्जला तो काय डिस्टॅबिलाइज करतो. करेक्ट. पण इथं मात्र काय आहे, नो इंडक्टिव्ह इफेक्ट. दॅट्स वाय एस देर इज काय म्हणू शकताय स्टॅबिलिटी ऑफ कार्बोक्सिलेट आयन इज मोर. अंडरस्टूड. ठीक आहे. सी हियर C double bond O minus is more stable than CH3 C double bond O minus. हे कशामुळे बाळांनो ओके येस तर काय इथं इंडक्टिव्ह इफेक्ट आहे म्हणून प्लस आय इफेक्ट आहे. लक्षात येते ना. ठीक आहे. म्हणजेच काय स्ट्रेंथ ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड डिपेंड ऑन स्टॅबिलिटी ऑफ कार्बोक्सिलेट आयन आणि त्याच्यावरच बाळांनो काय PKA किंवा KA व्हॅल्यूज आपल्याला समजतात. क्लिअर आहे. ठीक आहे. मोर दी के व्हॅल्यू मोर इज द ॲसिडिटी, मोर दी PK व्हॅल्यू लेस दी PK व्हॅल्यू मोर इज द ॲसिडिटी. ह्या व्हॅल्यूज एक्सपेरिमेंटल असतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता स्ट्रेंथ ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड acid is inversely proportional to plus I effect.
inversely proportional to plus psi effect. As plus psi effect increases, is strength of carboxylic acid, okay, is decreases. Acidic strength किंवा त्यालाच ऍसिडिटी म्हणा, ऍसिडिटी. ठीक आहे ना. येस. आता फॉर एक्झाम्पल सपोज HCOOH, दूसरा सपोज CH3COOH, नेक्स्ट CH3CH2COOH, नेक्स्ट आहे CH3 टेकन ट्वाइस CHCOOH, नेक्स्ट CH3 टेकन थ्राइस CCOOH. ठीक आहे, COOH. हां ठीक आहे. आता इंडक्टिव्ह इफेक्ट प्लस हा इफेक्ट कशामध्ये जास्त आहे बळानं. येस. आता ह्या कंपाऊंड्समध्ये जर ऑब्झर्व केलं आपण, ओके, इथं 3 ओके अल्काइल ग्रुप्स आहेत लाईक दिस CH3C, CH3, CH3, COOH. ठीक आहे. बघा असे 3 काय आहेत, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आहेत. ठीक आहे. इथं किती आहेत चेक करा. 2 ओके इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आहेत. इथं किती आहेत बघा, CH3C, H2COH. अल्फा कार्बनवरती 1 इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. करेक्ट ना. येस. इथं चेक करा, 1 अल्फा कार्ब. ठीक आहे ना. COOH 1 इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. ठीक आहे ना. इथं CH2 पण आहे एक्स्ट्रा. ठीक आहे. येस. देयर इज नो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप इन दिस केस. आलं लक्षात. ठीक आहे. मग मोर प्लस इफेक्ट कुठल्या केसमध्ये आहे. इट्स डेफिनेटली लास्ट केसमध्ये. सो दिस विल बी लेस ॲसिडिक अँड दिस विल बी मोर ॲसिडिक. सो दिस वन विल बी मोर ॲसिडिक. दिस इज द करेक्ट ऑर्डर ऑफ ॲसिडिटी ऑफ दिस कार्बोक्सिलिक ॲसिड. क्वेश्चन्स आज विचारतात तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट ॲसिडिक. विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट ॲसिडिक. त्याच्यामध्ये फर्स्ट देतात HCOH, सेकंड CH3COH, थर्ड देतील CH3CH2COH and fourth one is CH3 taken twice CHCOH. ठीक है. चेक करा which will be more acidic. Yes, definitely first because of less inductive effect, plus I effect. समजलं हे. येस. आता जर का सबस्टिट्युएंट असतील वळणं त्याच्यावरती, अल्फा पोझिशनला सबस्टिट्युएंट असेल किंवा कुठल्याही ओके पोझिशनला सबस्टिट्युएंट असेल, ओके, तर ते कसं इफेक्ट करतात ऑन दी ॲसिडिटी. ठीक आहे. बघूया. इफेक्ट ऑफ सबस्टिट्युएंट ऑन ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. नोट करा. Effect of substituents on effect of substituents on acidity of carboxylic acids. Effect of substituents on acidity of carboxylic acids. ठीक आहे. बघा ना, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स असतील, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स, ठीक आहे, डिक्रीजेस ॲसिडिटी. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर असतील बघा ओके, तर काय ॲसिडिटी डिक्रीज करतात. का करतात? कारण काय कार्बोक्सिलेट आयनला ते डिस्टॅबिलाइज करतात. ठीक आहे. येस. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स येस डिस्टॅबिलाइजेस कार्बोक्सिलेट आयन. लक्षात येते. येस. हे आयनला काय करतात? डिस्टॅबिलाइज. लक्षात येते तुमच्या. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, मायनस मायनस रिपल्शन होतं, तो स्टॅबिलाइज होतो का? मग नाही. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स स्टॅबिलाइजेस. ठीक आहे. किंवा असं म्हणूया इन्क्रीजेस ॲसिडिटी. ठीक आहे. कशामुळे इन्क्रीज करतात ॲसिडिटी? ओके, ड्यू टू स्टॅबिलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप
ठीक है, स्टेबलाइजेस दिस कार्बोक्सिलेट आयन बाय एक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन्स. ठीक है, स्टेबलाइजेस कार्बोक्सिलेट आयन. स्टॅबिलायझेस कार्बोक्सिलेट आयन. लक्षात येते हे खूप महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत दोन. काय, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स. क्लिअर आहे. येस, त्याच्यावरूनच काय पी के आणि के व्हॅल्यू समजते बघा. फॉर एक्झाम्पल सपोज Cl3 COOH. ठीक आहे, त्याच्यानंतर Cl2 CH Cl CH2 COH आणि काय CH3 COH. 1 2 3 4. Which of the following is more acidic? Otherwise काय, arrange the following in increasing order of acidity किंवा decreasing order of acidity असा क्वेश्चन विचारतात. ठीक आहे ना. येस, आता ह्या कंपाऊंडमध्ये असा विचार करायचा आपण की कुठला असा कंपाऊंड आहे जो की कार्बोक्सिलेट आयनला मोर स्टॅबिलाइज करतो. इथे लक्षात. ठीक आहे, इथं काय आहे, ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड आहे. COOH ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड आहे. इथं डायक्लोरो ॲसिटिक ॲसिड आहे. ठीक आहे, इथं क्लोरो ॲसिटिक ॲसिड आणि इथं ॲसिटिक ॲसिड. करेक्ट. बाळांनो, इथे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स आहेत आणि किती आहेत, 3 इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स आहेत. ठीक आहे, याचं डिसोसिएशन झालं तर इथं मायनस चार्ज फॉर्म होतो. त्याला स्टॅबिलाइज कोण करतं, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. आलं लक्षात. तिथं मायनस आय इफेक्ट काय आहे, डॉमिनंट आहे. येते लक्षात. मग तसं म्हणू शकता ॲसिडिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस आय, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्लस आय. करेक्ट. सो इट इज मोर ॲसिडिक. Electron, okay, here 2 electron withdrawing groups are there, so this will be more acidic. Electron, okay, this and then that. Understood. As withdrawing group increases, acidity also increases. ठीक है. Why? Because the more electron withdrawing groups, okay, stabilizes more to the carboxylate ion. Understood. ठीक है. नेक्स्ट बघा, इस बाळांनो इंडक्टिव्ह इफेक्ट कसा आहे, डिस्टन्स डिपेंडंट इफेक्ट आहे. इंडक्टिव्ह इफेक्ट कसा आहे, डिस्टन्स डिपेंडंट. ॲज डिस्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इन्क्रीजेस, इट्स स्टॅबिलिटी डिक्रीजेस. मीन्स कार्बोक्सिलेट आयनची स्टॅबिलिटी डिक्रीज होते आणि स्टॅबिलिटी डिक्रीज झाली की ॲसिडिटी सुद्धा काय होते, डिक्रीज होते. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल हियर CH3 CH2 CH2 करेक्ट, किंवा CH घेऊया, COOH. करेक्ट. Cl कुठं आहे, अल्फा पोझिशनला आहे. दिस इज अल्फा पोझिशन. दुसरा बघा, CH3 Cl CH2 COOH. दिस इज अल्फा, दिस इज बीटा. करेक्ट. नेक्स्ट CH2 Cl CH2 CH2 COOH. दिस इज अल्फा, दिस इज बीटा, दिस इज गॅमा. क्लिअर आहे. ठीक आहे. आता बघा, हा Cl जो आहे बाळांनो, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे, तो कसा आहे, नियर टू दी COOH आहे. मी तर मोर इफेक्ट असणार आहे ॲज कम्पेअर टू दिस वन. हा कसा आहे, थोडासा अवे आहे फ्रॉम दी COOH. दिस इज मोर अवे फ्रॉम दी COOH. इट इज डिस्टन्स डिपेंडंट. बाळांनो, इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये ऑलरेडी स्टडी केलं आहे आपण. ठीक आहे ना, परत रिव्हिजन व्हायला लागलं तुमचं हे आता. ठीक आहे. दिस इज डिस्टन्स डिपेंडंट इफेक्ट. ॲज डिस्टन्स इन्क्रीजेस फ्रॉम दी COOH, then acidity decreases. So this will be more acidic. Later on this one. Clear आहे. बाळांनो, आणखीन महत्त्वाचं काय की बाबा, नेचर ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप वरती सुद्धा ॲसिडिटी डिपेंड आहे. नेचर ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स. करेक्ट ना. ठीक आहे. सपोज FCH2 COOH आहे, दुसरा Cl CH2 COOH आहे, दुसरा सपोज Br CH2 COOH आहे आणि काय I CH2 COH. ठीक आहे. येस, फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. नेचर चेंज केलं आपण. ठीक आहे. दिस इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. इलेक्ट्रॉन Cl, इलेक्ट्रॉन Br and then I. As electronegativity decreases, definitely is attracting power, okay, also decreases. Correct. ठीक आहे. मग हा okay is more dominant आहे. It will stabilize more, okay, to this carboxylate ion.
करेक्ट, दॅट्स वाय इट इज मोर स्टेबल. लक्षात येते. सो दिस ॲसिड विल बी मोर ॲसिडिक देन येस क्लोरो ॲसिटिक ॲसिड, देन ब्रोमो ॲसिटिक ॲसिड, देन आयोडो ॲसिटिक ॲसिड. येते लक्षात हे. ठीक आहे. म्हणजेच बाळांनो नेचर जर चेंज केलं आपण इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुपचं, ठीक आहे, तर काय ॲसिडिटी सुद्धा काय होत जाते, चेंज होत जाते. क्लिअर आहे. ठीक आहे. हे ऑर्डर्स महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. विथ रिझन बाळांनो तुम्हाला हे ऑर्डर्स दिलं. क्लिअर. ओके. तर नेक्स्ट बघा हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन. हायब्रिडायझेशन चेंज केलं तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी चेंज होते. फॉर एक्झाम्पल तुम्ही समजून घ्या इथं तर HC ट्रिपल बॉन्ड C, ठीक आहे, COH, ठीक आहे ना, ॲसिटिलीन आहे हा ग्रुप बाळांनो. हा कसा आहे कार्बन sp हायब्रिडाइज्ड आहे. सो ॲसिडिक तिथं पर्सेंटेज एस कॅरेक्टर हायर आहे, सो इट विल बी मोर ॲसिडिक. देन सपोज C6H5 घेऊया आपण, बेन्झिन. ठीक आहे, C6H5, ठीक आहे, COOH, दॅट इज बेन्झोइक ॲसिड. क्लिअर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट घेऊया CH2 डबल बॉन्ड CH COH. इथं पण बाळांनो sp2 हायब्रिडाइज्डच कार्बन आहे. पण मोर रेझोनन्स आहे. इथं सुद्धा काय sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. ठीक आहे. आणि पुढचा घेऊया आपण CH3 COOH. करेक्ट. आता इथं sp हायब्रिडाइज्ड, sp2 and this one is sp3 hybridized carbon. Electronegativity of sp hybridized carbon is higher than sp2 and later on sp3. हे नोन आहे तुम्हाला. पर्सेंटेज एस कॅरेक्टर इन्क्रीजेस, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑल्सो इन्क्रीजेस. ठीक आहे. सो दिस इज मोर ॲसिडिक. लक्षात ठेवा हे. ठीक आहे. बेन्झिलिक आणि व्हिनायलिक या दोन्हीमध्ये बेन्झिलिक मोर ॲसिडिक असतो का, कारण तिथं काय रेझोनन्स मोर असणार आहे त्या केसमध्ये. ठीक आहे ना. ओके. रेझोनन्स म्हणण्यापेक्षा काय येस तो कसा आहे मोर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ॲज कम्पेअर टू दी येस दॅट व्हिनाइल ग्रुप. अंडरस्टूड. येस. लॅटर ऑन दिस व्हिनाइल ॲसिड. क्लिअर आहे. ठीक आहे. sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन असेल तर लेस ॲसिडिक, sp2 आणि sp असेल तर मोर ॲसिडिक. sp असेल तर काय हायली ॲसिडिक असतो ॲज कम्पॅरिझन केलं तर. क्लिअर आहे हे मुळानं. ठीक आहे. हे होतं रिगार्डिंग ओके ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिडिक स्ट्रेंथ. ठीक आहे. हे सगळे ॲलिफॅटिक होते मोस्टली. ठीक आहे ना. ओके. ॲरोमॅटिक बघूया आता. ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड्स. ठीक आहे. सपोज C डबल बॉन्ड O मायनस हा काय बोला ना. ओके. बेन्झोएट आहे. काय आहे बेन्झोएट आहे. येते लक्षात. ठीक आहे. कधी बेन्झोएट फॉर्म होतो जर इथला हायड्रोजन आपण ओके कमी केला तर. बरोबर आहे ना. ओके. हायड्रोजन कमी केलं तर बेन्झोएट आयन फॉर्म होतो. ठीक आहे. मग बेन्झोइक ॲसिडची ॲसिडिटी कशावरती डिपेंड असते. बेन्झोइक ॲसिडची ॲसिडिटी. ठीक आहे ना. इथं जरी कम्पेअर केलं आपण तर फॉर्मिक ॲसिड मोरच असतो. फॉर्मिक ॲसिड इज मोर ॲसिडिक दॅन बेन्झोइक ॲसिड. हे पण ऑर्डर लक्षात ठेवा बघा, खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे. फॉर्मिक ॲसिड इज मोर ॲसिडिक दॅन बेन्झोइक ॲसिड अँड दॅन ॲसिटिक ॲसिड. ठीक आहे. म्हणजेच काय ॲलिफॅटिकपेक्षा ओके बेन्झोइक ॲसिड कसं आहे मोर ॲसिडिक आहे ॲज कम्पेअर टू दी लक्षात येते ॲलिफॅटिक. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये एक एक्सेप्शन आहे की फॉर्मिक ॲसिड कसं आहे मोर ॲसिडिक आहे ॲज कम्पेअर टू दीज टू. क्लिअर आहे. ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्डर. ठीक आहे. पीके व्हॅल्यूजवरनं ओके ही ऑर्डर डिटरमाइन केलेली आहे बघा. लक्षात येते. इथं आता इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे ना. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जे आहेत ते ॲसिडिटी इन्क्रीज करतात. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जे आहेत ते काय ॲसिडिटी डिक्रीज करतात. आणखी एक महत्त्वाचा इफेक्ट स्टडी केला होता आपण तिथं ऑर्थो इफेक्ट. बाळांनो ऑर्थो पोझिशनला इलेक्ट्रॉन डोनेटिंग असू द्या किंवा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स असू द्या. ठीक आहे ना. येस तो काय असतो मोर ॲसिडिकच असतो. हे काय ऑर्थो इफेक्टमध्ये स्टडी केलं होतं आपण. ठीक आहे ना. ओके. तिथं काय कॉम्बिनेशन असतं कशाचं इंडक्टिव्ह इफेक्ट, मेझोमेरिक इफेक्ट ओके आणि हायपर कॉन्ज्युगेशन ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन असतं बाळांनो ऑर्थो इफेक्टमध्ये. बरोबर आहे ना. ठीक आहे. काय ऑर्डर्स बघूया आपण ओके रिलेटेड टू दी येस बेन्झोइक ॲसिड अँड सबस्टिट्युटेड बेन्झोइक ॲसिड्स. क्लिअर. ओके. बाळांनो हे ऑर्डर ऑब्झर्व करा. ठीक आहे ना. येस ह्या ऑर्डर ज्या आहेत त्या पीके व्हॅल्यूजवरनं ओके इस्टॅब्लिश केलेल्या आहेत, अरेंज केलेल्या आहेत. ठीक आहे ना. पीके व्हॅल्यूवरनं लोअर दी पीके व्हॅल्यू हायर इज दी ॲसिडिटी. ठीक आहे ना. येस तर त्याच्यामध्ये फर्स्ट बघा
एस फर्स्ट ऑर्डर एस बाळांनो इथं इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे, पॅरा पोझिशन. ठीक आहे, हा सुद्धा काय आहे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप थ्रू द इंडक्टिव्ह इफेक्ट. ठीक आहे, एस इथं काय आहे मेसोमेरिक इफेक्ट आहे मोर, इथं काय आहे इंडक्टिव्ह इफेक्ट मोर आहे, डॉमिनंट आहे, मायनस आय इफेक्ट. ठीक आहे, एस हे दोन्ही इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स आहेत म्हणून काय बेन्झोइक ॲसिडपेक्षा मोर ॲसिडिक आहेत. ठीक आहे, आणि हे बाकीचे कसे आहेत इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आहेत. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स असल्यामुळे बेन्झोइक ॲसिडपेक्षा कसे आहेत लेस ॲसिडिक आहेत. ठीक आहे, CH3 पेक्षा OCH3 कसा आहे मोर डोनेटिंग ग्रुप आहे. लक्षात येते ना. ओके, या दोन्हीमध्ये कम्पेअर केलं तर लक्षात येते. ही ऑर्डर खूप महत्त्वाची आहे. ओके, IMP करा. त्याच्यामधनंच तुम्हाला काय करतात 4 कंपाऊंड्स देतात आणि त्याची ऑर्डर विचारतात. क्लिअर आहे. ठीक आहे, आता हे काय सेपरेट कंपाऊंड्स दिलेले ज्याच्यामध्ये काय आहे सेम सबस्टिट्यूएंट आहे. ठीक आहे ना, इथं NO2 आहे, एस इथं OH आहे, इथं CH3 आहे बाळानं, करेक्ट. पुढे NH2 आहे आणि कम्पेअर कशासोबत केलं आहे ओके बेन्झोइक ॲसिडसोबत केलेलं आहे कम्पेअर. ठीक आहे ना. येस, बघा फर्स्ट NO2. ठीक आहे बाळांनो, ऑर्थो पोझिशनला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असू द्या किंवा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असू द्या तर तो मोरच ॲसिडिक असतो. बघा इथं हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे आणि हा डोनेटिंग ग्रुप आहे. लक्षात येत आहे, हा इंडक्टिव्ह इफेक्ट थ्रू विथड्रॉ करतो आणि काय मेसोमेरिक थ्रू काय डोनेट करतो. ठीक आहे, एस विथड्रॉइंग डोनेटिंग ओके एस डोनेटिंग तरी सुद्धा काय आहेत ते मोर ॲसिडिकच आहेत. ऑर्थो इफेक्ट म्हणायचं त्याला, तर तिथं कॉम्बिनेशन आहे. करेक्ट ना. ओके, मेसोमेरिक इफेक्ट किंवा रेझोनन्स म्हणा. दुसरा काय हायपर कॉन्जुगेशन ह्या केसमध्ये नाही आहे. ठीक आहे, इथं आहे. आणि तिसरा काय आहे बाळांनो इंडक्टिव्ह इफेक्ट. ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन आहे काय एस ऑर्थो इफेक्ट. करेक्ट. ठीक आहे, एस ऑर्थो पोझिशनला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग असू द्या किंवा डोनेटिंग असू द्या ते मोर ॲसिडिक असतात. क्लिअर आहे. येस, NO2 ऑर्थो पोझिशनला आहे, इथं NO2 कसं आहे पॅरा पोझिशनला. ठीक आहे, पॅरा पोझिशनला मोर इफेक्ट असतो ॲज कम्पेअर टू दी मेटा पोझिशन. मेटा आणि पॅरा जर कम्पेअर केलं NO2च्या बाबतीत बाळांनो, ठीक आहे, तर काय मेटाला कमी इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग कॅपॅसिटी असते ॲज कम्पेअर टू दी पॅरा. ठीक आहे, मग ही ऑर्डर लक्षात ठेवा, ऑर्थो पॅरा मेटा अँड बेन्झोइक ॲसिड NO2च्या बाबतीत. नेक्स्ट OHच्या बाबतीत. ठीक आहे, आता OH मध्ये बाळांनो ओके इथं काय आहे हा ऑक्सिजन कसा आहे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. ठीक आहे, त्याच्यामुळे काय करतो तो सिग्मा बॉन्डमधले इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो. त्याच्यामुळे काय ऑर्थो तर आहेच, ऑर्थो इफेक्ट आहेच तिथं. ऑर्थो पोझिशनला OH असेल, डोनेटिंग असू द्या विथड्रॉइंग असू द्या, इट इज मोर ॲसिडिक. लेट्स ऑन मेटाला ओके इफेक्ट. आता इथं डिस्टन्स डिपेंडंट इफेक्ट आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. बरोबर आहे ना. ओके, इंडक्टिव्ह इफेक्ट मोर डॉमिनंट असल्यामुळे बाळांनो ओके ऑर्थो मेटा. ठीक आहे, आणि ह्या केसमध्ये काय आहे मेसोमेरिक इफेक्ट डॉमिनंट आहे, म्हणजेच तो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करतो. त्याच्यामुळे कसं आहे ओके हा बेन्झोइक ॲसिडपेक्षा लेस ॲसिडिक आहे. हा इथं असायला पाहिजे होतं. ओके, पण पॅरा पोझिशनला मेसोमेरिक इफेक्ट हायर आहे, नोट करत असतं तिथं. ठीक आहे, ह्या दोन केसमध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट डॉमिनंट आहे, ह्या केसमध्ये मेसोमेरिक इफेक्ट डॉमिनंट आहे, प्लस M डॉमिनंट आहे. त्याच्यामुळे तो बेन्झोइक ॲसिडपेक्षा कसा आहे लेस ॲसिडिक आहे. ठीक आहे. येस, आता इथं चेक करा ऑर्थो पोझिशनला. ओके, मी काय सांगितलं होतं ऑर्थो पोझिशनला डोनेटिंग असू द्या विथड्रॉइंग असू द्या, ऑर्थो असल्यामुळे काय तिथं ऑर्थो इफेक्ट आहे. ठीक आहे, मोर ॲसिडिक. आता त्याच्यानंतर बाकीचे कम्पेअर करूया. ठीक आहे, हा डोनेटिंग आहे. ठीक आहे, इथं OH लिहिलं का CH3. हा डोनेटिंग ग्रुप आहे. डोनेटिंग ग्रुप आहे काय करतात डिस्टॅबिलाइज करतात कोणाला कार्बोक्सिलेट आयनला. ठीक आहे, म्हणून काय बेन्झोइक ॲसिड ह्या दोन्हीपेक्षा कसा आहे मोर ॲसिडिक आहे का इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स काय करतात डिस्टॅबिलाइज करतात. आलं लक्षात. ठीक आहे, पण ऑर्थो इफेक्ट असल्यामुळं हा कसा आहे मोर ॲसिडिक ॲज कम्पेअर टू दी बेन्झोइक ॲसिड. व्हेरी इम्पॉर्टंट. समजते ना. ओके, कार्बोक्सिलिक ॲसिडची बाळांनो ओके ॲसिडिटी ऑर्डर खूप महत्त्वाची आहे, खूप प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला या केसमध्ये. ठीक आहे ना. NH2च्या बाबतीत काय NH2 काय आहे डॉमिनंट डोनेटिंग ग्रुप म्हणून ॲक्ट होतो, म्हणजेच काय मेसोमेरिक इफेक्ट इथं कसा आहे हायर आहे. लक्षात येते. ठीक आहे, आता बघा बेन्झोइक ॲसिड ओके येस मेटा ॲमिनो बेन्झोइक ॲसिडपेक्षा का मोर ॲसिडिक आहे कारण हा येस मेटा पोझिशनला डोनेटिंग म्हणून ॲक्ट होतो, पण लेस डोनेटिंग एज कम्पेअर टू दी ऑर्थो. लेस डोनेटिंग आहे म्हणून मोर ॲसिडिक आहे. आलं लक्षात. ठीक आहे. येस, त्याच्यापेक्षा मोर डोनेटिंग असेल तर काय तो डिस्टॅबिलाइज करतो ना. येस, मग हा लेस डिस्टॅबिलाइज करतो ॲज कम्पेअर टू दी ऑर्थो अँड लेटर ऑन ओके पॅरा. ठीक आहे, पॅरा कसा मोर ओके एस डॉमिनंट आहे बाळांनो. पॅरा पोझिशनला ओके एस मोर डॉमिनंट ओके एस डोनेटिंग ग्रुप किंवा मेसोमेरिक इफेक्ट आहे.
ठीक आहे ना. ओके, बघा ॲनिलीनची ऑर्डर सॉरी NH2 ग्रुपची ऑर्डर वेगळीच आहे ॲज कम्पेअर टू दी ओके OH ग्रुप. OH ग्रुपपेक्षा वेगळीच ऑर्डर आहे ती, लक्षात येते हे. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट एक्सेप्शन म्हणून लिहून ठेवू शकता तिथं तुम्ही आता हे. ऑर्थो इफेक्ट ॲरेलिनमध्ये ओके सॉरी NH2 जर असेल ओके तर शो करतोय का? नाही. NH2 मध्ये ओके ऑर्थो इफेक्ट कुठंच दिसत नाही, कारण काय बेन्झोइक ॲसिड ओके ऑर्थो ॲमिनो बेन्झोइक ॲसिडपेक्षा कसं आहे मोर ॲसिडिक आहे. एक्सेप्शनल ऑर्डर आहे. कशावर इस्टॅब्लिश केलं? PK व्हॅल्यूवरनं. म्हणजे प्रॅक्टिसच करावं लागेल तुम्हाला. तर नेक्स्ट बघा ओके मिथॉक्सी ग्रुप आहे. येस, ह्या दोन्हीची PK व्हॅल्यू सेम आहे म्हणून इज इक्वल टू दाखवले. आलं लक्षात? ठीक आहे, दोन्ही कशा आहेत मोर ओके. येस, इथं इंडक्टिव्ह इफेक्ट असल्यामुळं बाळानं ओके काय इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग म्हणून ॲक्ट होतात ऑर्थो आणि मेटा पोझिशनला, जसं काय SOH साठी लिहिलं होतं आपण. बरोबर आहे ना. दोन्हीची PK व्हॅल्यू सेम आहे. इलेक्ट्रॉन बेन्झोइक ॲसिड आणि हा मेझोमेरिक इफेक्ट दाखवतो, म्हणजेच काय S+M इफेक्ट इज डॉमिनंट इन दॅट केस. आलं लक्षात? म्हणून तो काय लेस ॲसिडिक ॲज कम्पेअर टू दी बेन्झोइक ॲसिड. बघा ऑर्डर्स कशा आहेत, ह्या सगळ्या एक्सपेरिमेंटल ऑर्डर आहेत. ठीक आहे, Clच्या बाबतीत ठीक आहे फ्लोरीन असेल किंवा क्लोरीन असेल किंवा हॅलोजन म्हणा, हॅलोजनच्या बाबतीत मात्र काय ऑर्थो मेटा पॅरा सिक्वेन्सनं बघा कसं आहे. ऑर्थो इथे इंडक्टिव्ह इफेक्ट आहे, कुठला -I इफेक्ट, करेक्ट ना. येस, -I इफेक्ट डॉमिनंट असल्यामुळे काय ऑर्थो डिस्टन्स डिपेंडंट आहे. जसं जसा अवे जाईल तसं तसा इफेक्ट कमी होत जातो. ठीक आहे ना. ऑर्थो मेटा पॅरा सिक्वेन्सनं येतो हॅलोजनच्या बाबतीत, तिथं फ्लोरीन असेल किंवा काय क्लोरीन असेल. आलं लक्षात हे. ठीक आहे, आणखीन एक जनरल ऑर्डर दिलेली आहे. येस, त्याच्यामध्ये अल्काईन दिलेलं आहे, त्याच्यानंतर अल्कोहोल, अल्काईन लेस ॲसिडिक, सगळ्यात ॲसिडिक कोण आहे बेन्झोइक ॲसिडिक सॉरी कार्बोक्सिलिक ॲसिड, कार्बोक्सिलिक ॲसिड नंतर फिनॉल, फिनॉल नंतर वॉटर, वॉटर नंतर अल्कोहोल, अल्कोहोल नंतर ॲसिटिलिन किंवा काय म्हणू शकता त्याला अल्काईन, टर्मिनल अल्काईन्स. आलं लक्षात? हा सिक्वेन्स पण लक्षात ठेवा. येस, हे पण खूप महत्त्वाचं आहे. क्लिअर. आता ह्या ॲसिडिक ऑर्डर जे आहेत बाळांनो तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे ना. येस, PK व्हॅल्यूजवरनं ह्या ऑर्डर्स मेन्शन केलेले आहेत, अरेंज केलेले आहेत. अंडरस्टूड? ठीक आहे. येस, आज काय स्टडी केलं मग आपण? केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड, त्याच्यामध्ये काय ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड स्टडी केलं. ठीक आहे ना. येस, टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.